नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर. तर आता इकडे इरा जी असते ती मुद्दाम आता इकडे इकडे धैर्य म्हणजे ती इकडे लेटलेला असतो त्याच्या रूममध्ये. आता इकडे मुद्दाम ती येते कारण तिला माहिती झालेलं असतं की या साईडनी सावी येते आणि म्हणून आता इकडे ती मुद्दाम इकडे धैर्याच्या जखमेवर मलम लावण्याचा म्हणजे प्रयत्न करत असते, मुद्दाम हे सगळं सावीला दाखवण्यासाठी. आता इकडे सावी हे सगळं बघते आणि तिथून पळून जाते. ती आता इकडे रूममध्ये जाऊन रडत असते. आता इकडे धैर्य म्हणजे सायली डोळे उघडल्याबरोबर तो इकडे इराला तर हाकलतो, पण त्याला याचं काहीच माहिती नसतं. आता इकडे ही रडत असते. हे पाहून इकडे दामिनी मुद्दाम जाते आणि बोलते, काय ग सावी, काय झालंय? अच्छा, फ्रेंड तुझ्यावर चिडलाय ना? अगं पण मला पण हे नाही आवडलं माहितीये का. आता फ्रेंड पण तुझ्यावर चिडणारच ना, कारण आता इकडे त्याची नवीन बेस्ट फ्रेंड आली ना इरा, आणि आता तो तिच्यासोबत फिरणार, तिच्यासोबत खेळणार, तिच्यासोबत सगळं काही करणार. आता असं म्हटल्याबरोबर इकडे ती बोलते, पण पण मला तर फ्रेंड बोलला होता की मी त्याची बेस्ट फ्रेंड आहे. त्यावर आता इकडे ती बोलते, अगं ते तुझं मन राखण्यासाठी, म्हणजे तू किती चिडली होती ना म्हणून, तुला म्हणजे बरं वाटावं म्हणून, पण त्याची तर बेस्ट फ्रेंड इराच आहे ना. आता इथं असं म्हटल्याबरोबर इकडे ती रडत असते. आता हे पाहून इकडे दामिनी बोलते, पण तू इथे का राहतीये? आता इकडे त्यावरती बोलते, म्हणजे मला असं म्हणायचं होतं, जर माझ्याशी असं कोणी वागलं असतं ना तर मी इथे राहिलीच नसती. आता असं म्हटल्याबरोबर इकडे ती बोलते की मग मग मी का राहू इथे. आता इकडे असं म्हणजे इकडे दामिनी असं सगळं काही तिच्या डोक्यामध्ये सोडून तिथून चालली जाते. आता इकडे सावी जी असते ती विचार करते, आता मला पण नाही राहायचं कारण बेस्ट फ्रेंड माझा नाही आहे ना, तो माझ्याशी बोलत नाही. आता असं म्हणून इकडे ती बोलते की ससुल्या चल, आपल्याला इथे नाही राहायचं, आता आपल्याला ना आपल्या नर्स मावशीकडे जायचं, तुला माहिती आहे ना कसं जायचं. आणि आता इकडे ती लगेचच तिचे कपडे बॅगमध्ये भरते, ससुल्याला घेते आणि आता इकडे जायला निघत असते. हे म्हणजे तिकडे ती आधी तर धैर्याजवळ जाते. ती विचार करते की फ्रेंडसोबत बोलू का, पण आता इकडे धैर्य खूप रागात असतो, तो डोळे मिठवून असतो, पण आता इकडे तो सोफ्याला इकडे म्हणजे असं बुक्कीने मारत असतो, त्याला खूप राग आलेला असतो. आता इकडे हे सगळं सावी बघते आणि बोलते, ससुल्या फ्रेंड खूप चिडलाय आणि तो माझ्याशी नाही बोलणार, चल आपण इथून निघून जाऊया. आणि आता इकडे ती लगेचच धावत पळत खाली येते. तिला समोर देवी दिसते, म्हणजेच देवाचं मंदिर. आता इकडे ती देवासमोर जाते आणि बोलते की माझ्यावर फ्रेंड खूप चिडलाय, तू सांगशील ना त्याला मी गेली म्हणून. आणि आता इकडे हे सगळं दामिनी आणि इरा बघतच असते. आता इकडे ती म्हणजे खूप खुश असतात त्या दोघीही. आता इकडे सावी तर घराबाहेर निघते. आता इकडे इरा बोलते की आत्या फायनली सावी इथून गेलीये, आपल्याला जे हवं होतं ते झालंच, आता धैर्य कायमचे माझे, आता मी आणि धैर्य, आता सावी नाही आमच्या मधामध्ये. आता इकडे ही सगळं असं बोलत असते. त्यावर आता इकडे दामिनी लगेचच नानांना फोन करते आणि बोलते की नाना आता लगेचच, म्हणजे आता इकडे सावी आता घराबाहेर पडली आहे आणि समोर काय करायचंय तुम्हाला चांगलंच माहिती आहे ना. हे बघा ती बाहेर पडली आहे आणि तिच्यावर फक्त अतिप्रसंग करण्याचं नाटक करायचं आहे. एक लक्षात ठेवा, तिच्या इज्जतीला धक्का लागता कामा नये. आणि जसं म्हणजे तिकडे नाना बोलतात, हो मॅडम, जसं आम्हाला समजेल की हे सगळं सावी नाईक नाटक करते, कारण हे सगळं ती सहन करू शकणार नाही ना, आणि जेव्हा आम्हाला कळेल की हे सगळं नाटक करते तेव्हा आम्ही सगळं काही थांबवू आणि तिचा खरा चेहरा सगळ्यांसमोर येईल. आता असं म्हटल्याबरोबर इकडे नाना बोलतात की तुम्ही काही काळजी करू नका, मी माझी माणसं तिच्याच मागेच लावले. आता इकडे दामिनी तर आता इकडे खूप खुश असते. आता इकडे सावी जी असते रस्त्याने जात असते. तिला समजत नसतं की कोणत्या साईडने जायचं कोणत्या नाही. तिच्या आजूबाजूनी जोरदार गाड्या येत जात असतात, मोठमोठे बसा सुद्धा येणं जाणं करत असतात. हे सगळं बघून तिला खूप गुंडी सुटते. तिला समजत नसतं कसं जायचं आणि कसं नाही. तिला म्हणजे आता इकडे तहानही लागली असते. ती आता इकडे बोलत असते की मला फ्रेंड जवळ जायचं, सासूल्या मला नर्स मावशी जवळ जायचं, तुला माहिती आहे का, बोल ना काहीतरी. पण आता इकडे तो सासूला काहीच बोलत नसतो. ती आता इकडे ती खूप रडत सुद्धा असते, तिला तहान लागलेली असते. आणि हे सगळं म्हणजेच बाहेरचं वातावरण, गाड्यांचा प्रवास, गाड्यांचं येणं जाणं, आता हे सगळं बघून ती खूप घाबरलेली असते. आता हे बघून इकडे ती बोलते की मला फ्रेंडकडे जायचंय, तुला माहिती आहे का सासूल्या. आधी आता इकडे तिला समजत नसतं की कसं फ्रेंडकडे जायचं कसं नाही. तिला तहान सुद्धा लागलेली असते. आणि आता इकडे ती रस्त्याने जात असताना तिच्या मागून आता इकडे काही गुंडे येत असतात, पण आता इकडे तिला समजत नसतं, ती फक्त सरळ जात असते. तिच्या मागून आता इकडे गुंडे येतात आणि आता इकडे तिला समजत नसतं की आता इकडे हे असे का बरं तिच्या मागे येत आहेत. आता इकडे त्यांना बघितल्याबरोबर एकदम ती रडायला चालू करते, फ्रेंड तू कुठे आहेस, ये ना, मला भीती वाटतेय. आता असं म्हटल्याबरोबर इकडे ते जे गुंडे असतात तिची नकल करत असतात आणि आता इकडे ती अजूनच घाबरत असते. आता इकडे त्यातला एक जो मेन असतो गुंडा म्हणजेच बबन नावाचा, तो एकदमच घाणेरडा आणि वाईट नजरेचा असतो. आता इकडे हे सगळे तिची मजा उडवत असतात, पण आता इकडे हा जो असतो तो नुसतं तिला खालून वर बघत असतो. आता इकडे त्यावर त्याचे मित्र बोलतात, काय रे कुठे लक्ष आहे तुझं. त्यावर तिकडे तो बोलतो, बघ की काय माल सापडलाय आपल्याला, किती खवा आहे खवा. आणि आता खरंच आपण त्यांच्या शब्दात राहायचं का,
ते काय बोलले की आपल्याला फक्त नाटक करायचं आहे. आता एवढा मस्त माल आपल्या हाती लागल्यावर आपण असं सोडणार नाही. आता इकडे त्यावर सगळे बोलत असतात, ए तू काय पागल झालास का रे, अरे ते दामिनी मुजुमदार आपल्याला मारून टाकेल. त्यावर आता इकडे तो बोलतो, हा बबन स्वतःच्या मनाचा आहे, कोणाच्या मनाचा नाही, आणि जो आपल्या मदत आला त्याला आडवास गाडतो आपण. आणि आता इकडे तो बोलत असतो, अरे तुम्ही काय एवढी हे करताय, तुम्हाला सुद्धा टेस्ट चखायला देऊस की. आता इकडे तो इतका वाईट नजरेचा आणि एकदम त्याची जी भाषा असते एकदम वाईट असते, एकदम खालच्या पातळीची असते. इकडे सावीला समजत नसतं ते काय बोलताय आणि काय नाही. यांचं असं बोलणं चालू असताना एकदम ती धावत सुटते. आता इकडे त्यावर त्यांचं लक्ष जातं. आता इकडे ते बोलतात की कुठे गेले ते फुलपाखरू, आणि आता इकडे ते तिच्या मागे धावत सुटतात. आता इकडे सावी जसा रस्ता दिसेल तसं धावण्याचा प्रयत्न करते. ती स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असते, फ्रेंड अशी बोलत असते. आता इकडे धैर्य जो असतो तो विचार करत असतो की अजून सावी का नसेल आली भेटायला, आणि मी तिच्यावर चिडलोय, जरा जास्त चिडलो नाही, पण मी जे केलं ते बरोबरच केलं नाही, तर तिला कसं करणार तिची चूक, असं पुन्हा तिकडे तो पुन्हा जागेवर बसतो. आता इकडे पुन्हा तिच्याकडे जाणार तितके त्याला फोन येतो. आता इकडे तो फोनवरच बिझी असतो. आता इकडे तो पुन्हा विचार करतो की सावीला भेटायला जाऊ का म्हणून. आता इकडे तो जाणार तितक्या समोरून नीता येते आणि बोलते, भाऊजी थांबा, तुम्ही सावीला भेटायला चाललात का. त्यावर इकडे तो बोलतो की हो, बघा ना किती वेळची ती रुसून बसली आहे आतमध्ये. त्यावर तिकडे ती समजवते आणि बोलते, अहो आपली आर्या नाही का, बघा ना तिचं काही चुकलं ना आपण तिच्यावर ओरडलं की कशी लगेचच गाल फुगवून बसते, पण जेव्हा तिला तिची चूक कळते तेव्हा ती येते की नाही लाडीगोडी लावायला. तसंच सावीचं सुद्धा झालंय, तिचं लहान मुलांसारखं अगदी मन झालंय. तिला सुद्धा कळेल की तिची चूक झालीये आणि ती सुद्धा लवकरच येईल. त्यावर तो बोलतो, पण जर आलीच नाही तर. त्यावर तिकडे ती बोलते की येईल भाऊजी, तिला जरा थोडासा वेळ द्या, तिचा म्हणजे तिला स्वतःला समजून घेण्याचा. आता इकडे त्यावर तो बोलतो, बरं ठीक आहे वहिनी, तुम्ही जसं म्हणाल तसंच करतो मी. आता इकडे तो पुन्हा जातो त्याच्या रूममध्ये. तो काम करण्याचा प्रयत्न करतो त्याचे पण ऑफिसचे, पण त्याचं काही मनच लागत नसतं. तो त्याला तेच ते दिसत असतं की तो कशा प्रकारे तिच्यावर चिडलाय. तो तिकडे फाईल फेकतो आणि बोलतो, हे काय चाललंय, आणि सावी अजून का नाही आली आहे, अजून तिचा काहीच आवाज नाहीये, नाहीतर ती आतापर्यंत एव्हा ना तर फ्रेंड करत आलीच असती, म्हणजे ती खेळायला सुद्धा अजून बाहेर निघालेली नाही वाटतं. आता इकडे तो विचार करतो की परत तिला जाऊन बघूयाच. आता इकडे तो पुन्हा जातो आणि बोलतो की जसं नीताबाईंनी सांगितलं तसं थोडा वेळ थांबूया का. आणि तिकडे असंच म्हणून तिकडे तो अजून थांबतो. तिकडे तो परत जातो आणि बोलतो की सावी आता तरी दार उघड ग, असं कोणी स्वतःच्या फ्रेंडवर असं चिडून राहतं का बरं, मी तुझा फ्रेंड आहे ना, लवकर दार उघड. त्यावर तिकडे काहीच रिस्पॉन्स येत नसतो. आता हे पाहून इकडे तो दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतो. आता इकडे तो दरवाजा आतमधून लॉक असतो, कारण तिथे रूममध्ये इराने सगळं काही हे केलेलं असतं, म्हणजे जसं काही सावीच आहे की काय असं वाटावं म्हणून. त्यावर तिकडे तो बोलतो, सावी उघड की दार. आता इकडे इरा हे सगळं त्याचं ऐकतच असते. आता इकडे सावी जी असते धावत पळ सुटलेली असते, तिला समजत नसतं काय करायचं आणि काय नाही. अखेर ती एका झाडामागे जाऊन लपते. आता इकडे त्याचे गुंडे असतात, इकडे तिकडे बघण्याचा प्रयत्न करतात, पण मात्र जो मेन असतो बबन त्याला आता अखेर दिसतंच की सावी कुठे लपलेली आहे, आणि तो बरोबर तिला शोधून काढतो. तर हा तर भाग इथे संपतो. आता आपल्याला पुढील भागात पाहायला मिळणार आहे की आता इकडे त्या गुंडांनी इकडे सावीला एका जागेवर डांबून ठेवलेलं असतं, आणि तिकडे सगळेच जे गुंडे असतात तिच्यावर अतिप्रसंग करतात. इतकंच नाही तर इकडे दामिनी जी असते ती आता इकडे तिच्या फोटोवर असं क्रॉस करते आणि बोलत असते की सावी आता तुझा खेळ खाल्लास, तुझ्यावर आता अतिप्रसंग होणार, आणि तू आता कुठेच तोंड दाखवायच्या लायकीची सुद्धा राहणार नाही. आणि आता इकडे ती जोरजोरात हसत असते. तर प्रेक्षकांनो आता सावीला कसं वाचवेल धैर्य, काय वाटते नक्की कमेंट करून कळवा. धन्यवाद.